गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू गाईज. गुड इव्हनिंग. व्हॉइस क्लिअर आहे का एकदा चॅटबॉक्समध्ये कमेंट करायचं सगळ्यांनी, देन आपण लेक्चरला सुरुवात करूयात. सो गाईज, बेसिकचा फर्स्ट पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे आणि आज आपण सेकंड पार्ट जो आहे तो बघतोय. तर सेंटेन्सचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं, ओके, तर सेंटेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये आपण सगळ्यात आधी सब्जेक्ट लिहत असतो, बरोबर. त्यानंतर आपण वर्ब लिहत असतो, बरोबर. सेंटेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात आधी सुरुवात जी आहे ती सेंटेन्सची सब्जेक्टने होत असते, म्हणजे कर्त्याने होत असते. त्यानंतर वर्ब आपण यूज करत असतो. वर्ब नंतर आपण ऑब्जेक्ट यूज करत असतो आणि या ऑब्जेक्ट नंतर आपण कॉम्प्लिमेंटचा यूज करतो. तर हे बेसिक जे स्ट्रक्चर आहे हे सेंटेन्सचं आहे. यापैकी सब्जेक्ट आपण इथे बघितलेला आहे की नाउन जो आहे तो सब्जेक्ट म्हणून येऊ शकतो किंवा प्रोनाउन जो आहे तो सब्जेक्ट म्हणून येऊ शकतो. त्यानंतर आपण बघितले आहे की इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस V1 जो आहे तो सब्जेक्टचं काम करू शकतो. ओके. जिरंड व प्लस ING असतो तो देखील वाक्यात सब्जेक्टचं काम करू शकतोय. ओके. तर हा पार्ट आपला झालेला आहे. आज आपण ह्या सेकंड पार्टवर चर्चा करणार आहोत, जो आपला काय असणार आहे, वर्ब असणार आहे. ठीक आहे. जो आपला काय असणार आहे, वर्ब असणार आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, वर्ब बद्दल जर बघितलं तर वर्बचं काम काय असतं, बरोबर आहे ना. बेसिक गोष्ट आहे. तर वर्ब जो आहे तो आपल्याला ऍक्शन दर्शवत असतो, बरोबर. वर्ब जो आहे तो आपल्याला स्टेट दर्शवत असतो. तर वर्बचे दोन काम आहेत की वर्ब आपल्याला ऍक्शन पण शो करणार आहे आणि वर्ब आपल्याला स्टेट पण शो करणार आहे. म्हणजे काय की वर्ब जो आहे तो आपल्याला क्रिया पण शो करत असतो. एखादी क्रिया होताना दिसते आणि एखादं स्टेट म्हणजेच काय स्थिती पण शो करत असतो. हे दोन कामं वर्बचे आहे. पहिला मुद्दा तर हा लक्षात ठेवा की व्हर्ब शिवाय वाक्य पूर्ण होत नाही. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये वर्ब येणं काय कंपल्सरी आहे. व्हर्ब शिवाय ओके वाक्य पूर्ण होत नाही. तर प्रत्येक सेंटेन्समध्ये व्हर्ब जो आहे तो फार गरजेचा असतो. प्रत्येक सेंटेन्समध्ये व्हर्ब जो आहे तो कंपल्सरी असतो. वाक्यामध्ये फक्त एक जरी वर्ब आलेला असेल तरी सुद्धा ते काय असतं, आपलं एक कंप्लीट सेंटेन्स असतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. काय सांगितलं? जरी एकच वर्ब सेंटेन्स मध्ये आलेला असेल तरी सुद्धा ते आपलं एक कंप्लीट सेंटेन्स असणारे हे लक्षात ठेवा. आता वर्ब जर ऍक्शन आणि स्टेट दर्शवणारे बघितले तर बघा, जर मी वाक्य म्हटले ही रन्स, ओके, मी म्हटले आय प्ले, ओके, शी राईट्स, तर इथे जे वर्ब तुम्हाला दिसत आहेत जसं की रन्स आहे, जसं की प्ले आहे, राईट्स आहेत, इथे काहीतरी क्रिया तुम्हाला होताना दिसते. म्हणजेच हे वर्ब काय करतायत, ऍक्शन शो करतायत. ओके. पण जर मी असं म्हटलं तुम्हाला आय एम हॅपी, ओके, काय म्हटलं, आय एम हॅपी. मी इथे म्हटलं शी इज अ टीचर, ओके. तर इथे जे वर्ब आलेले आहेत जसं की एम आहे, जसं की इज आहे, हे वर्ब जे आहेत हे आपल्याला काय शो करतात, इथे स्टेट शो करतात. हे वर्ब आपल्याला इथे स्थिती शो करताना दिसतात. ठीक आहे. आताच लेक्चर चालू झालेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, दोन प्रकारचे वर्ब्स मी तुम्हाला सांगितले की एक वर्ब जो आपल्याला काय दर्शवतो, ऍक्शन दर्शवतो, आणि एक वर्ब काय दर्शवतो, स्टेट दर्शवतो. ज्यातून क्रिया होते असं दिसणार आहे तर तो वर्ब आपल्याला ऍक्शन दर्शवणार आहे आणि जिथे आपल्याला फिजिकल स्टेट किंवा इमोशनल स्टेट दर्शवली जाते तर ते वर्ब आपल्याला स्टेट म्हणजे स्थिती दर्शवण्याचं काम जे ते करत असतात. ओके. हे लक्षात आलं सगळ्यांना. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की वर्ब जर आपण थोडंसं डिटेलमध्ये अजून बघितलं तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे दोन प्रकारचे वर्ब्स आपल्याला बघावे लागतात. जर सेंटेन्समध्ये केवळ एकच वर्ब येत असेल तर तो सेंटेन्समध्ये मेन वर्बचं काम करतो आणि जर दोन वर्ब सेंटेन्समध्ये येत असतील तर त्यातील एक हेल्पिंग वर्बचं आणि एक कसलं काम करतो, मेन वर्बचं काम करतो. ठीक आहे. हे लक्षात आलं.
आता लक्षात घ्या, मेन वर्ब जर तुम्ही बघितले, तर मेन वर्बमध्ये ओके, V1, V2, V3, ओके, V4 आणि V5 हे मेन वर्बचं काम करू शकतात. वाक्यामध्ये जो V1 येतो ना, हा आपल्याला प्रेझेंट टेन्स दर्शवत असतो. म्हणजे आता बोलते मी तुमच्याशी, कुठला काळ चालू आहे? प्रेझेंट काळ चालू आहे. ओके, V2 जर वाक्यामध्ये आला ना, तर हा आपल्याला पास्ट टेन्स दर्शवत असतो. V3 जर वाक्यामध्ये आला ना, तर हा आपल्याला परफेक्ट टेन्स दर्शवत असतो. V3 जर सेंटेन्समध्ये आला, तर हा आपल्याला कंटिन्युअस टेन्स दर्शवत असतो. आणि V5 जर सेंटेन्समध्ये आला ना, तर हा सुद्धा आपल्याला प्रेझेंट टेन्सच दर्शवत असतो. हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. दुसरी गोष्ट, की जेव्हाही सेंटेन्समध्ये एम, इज, आर येणारे, ओके. जेव्हा सेंटेन्समध्ये हॅव, हॅज येणारे, जेव्हा सेंटेन्समध्ये डू आणि डज येणारे, तर हे काय करतात, तर हे आपल्याला प्रेझेंटच टेन्स शो करत असतात. कुठला टेन्स शो करतात हे? प्रेझेंट टेन्सच आपल्याला शो करत असतात. ओके. समजतंय का सगळ्यांना? जर सेंटेन्समध्ये वॉज वर आलेला असेल, जर सेंटेन्समध्ये वॉज वर आलेला असेल, हॅड आलेला असेल किंवा डीड आलेला असेल, ओके. तर हे जे वर्ब आहेत, हे आपल्याला पास्ट टेन्स दर्शवत असतात. आणि जर सेंटेन्समध्ये गाईज शाल किंवा विल आलेला असेल, तर हे आपल्याला फ्युचर टेन्स दर्शवत असतात. कुठला टेन्स दर्शवतात? फ्युचर टेन्स दर्शवतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अॅमिजार, हॅव, हॅज आणि डू डज येत असेल, तर हे आपले प्रेझेंट टेन्स असणार आहे. ओके. वॉज वर हॅड डीड येत असेल, तर पास्ट टेन्स असणार आहे. शॅल विल येत असेल, तर काय असणार आहे? फ्युचर टेन्स असणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना? बघा, ह्या स्लाइडमध्ये मी काय-काय शिकवलं एकदा तुम्हाला रिवाइज करून देते. ठीक आहे? तर आपण बघितलं वर्ब आपण इथे बघतोय. आपला सब्जेक्ट कालच्या लेक्चरमध्ये बघून झालाय. तर वर्बमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की वर्ब ॲक्शन आणि स्टेट दर्शवत असतात. बरोबर? येस. वी कॅनॉट मेक अ सेंटेन्स विथआऊट वर्ब म्हणजे वर्ब शिवाय वाक्य पूर्ण होत नाहीये. ओके. वाक्यामध्ये 2 वर्ब जर येत असतील, तर एक वर्ब आला तर तो मेन वर्ब असतो, 2 आले तर एक हेल्पिंग वर्ब आणि एक मेन वर्ब असतो. काही वर्ब ॲक्शन दर्शवतायत आणि हे जे वर्ब आहेत हे इथे स्टेट दर्शवतायत. मेन वर्ब म्हणून वाक्यामध्ये V1, V2, V3, V4, V5 येतात. V1 आला तर प्रेझेंट टेन्स असेल, V2 आला तर पास्ट टेन्स असेल, V3 आला तर परफेक्ट असणार आहे, V4 असेल तर कंटिन्युअस असणार आहे आणि V5 आला तर प्रेझेंट असणार आहे. जर सेंटेन्समध्ये अमीज, आर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज येत असतील तर हे प्रेझेंट टेन्स शो करतात. वॉज, वर, हॅड, डीड येत असेल तर पास्ट टेन्स शो करताय. शाल विल नंतर फ्युचर येत असेल, सॉरी शाल विल येत असेल तर हा फ्युचर टेन्स शो करतोय. ओके. इथपर्यंत लक्षात आलंय का? मला चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचंय. इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांना? येस एव्हरीवन? ठीक आहे. पुढे बघा, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब याच्यामधला डिफरन्स जो आहे ना गाईज, हा कसा ओळखायचा असतो? ठीक आहे. तर वाक्यामध्ये जो मुख्य क्रियादर्शक शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण? मेन वर्ब म्हणतो. ओके. टू बीची रूपं, टू हॅवचे रूपं आणि टू डूचे रूपं. ओके. यांच्यानंतर सुद्धा दुसरा वर्ब आल्यास तो काय असतो? तर तो मेन वर्ब असतो आणि टू बीची रूपं काय असतात? तर हेल्पिंग वर्ब असतात. आता हे नेमकं काय आहे ते समजून घ्या. ओके. टू बीची रूपं, टू डूची रूपं, टू हॅवची रूपं काय आहेत हे समजून घ्यायचंय आधी आपण. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला सेंटेन्समध्ये ओके, टू बीची रूपं जर तुम्ही बघितले, तर टू बीची रूपं बघा कुठली आहे? एम, इज आणि आर आहे. ओके. जर हे एकटे सेंटेन्समध्ये येत असतील तर मेन वर्बचं काम करतील. पण यांच्यानंतर जर इन केस वर्ब प्लस आय-एन-जी आला, ओके, तर हे कसलं काम करणार आहे? हेल्पिंग वर्बचं आणि हा वर्ब प्लस आय-एन-जी कसलं काम करणार आहे? मेन वर्बचं. जर सेंटेन्समध्ये वॉज वर आला, ओके आणि यानंतर वर्ब प्लस आय-एन-जी आला,
तर त्यावेळेला हे हेल्पिंग वर्बचं काम करतील आणि हा मेन वर्बचं काम करेल. पण जर सेंटेन्समध्ये फक्त अमिजार एकटा येत असेल, लक्षात घ्या. अमिजार वर्ब प्लस आयएनजी आला तर वाक्याचा टेन्स होतो मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस. वाक्याचा टेन्स कुठला होतो? प्रेझेंट कंटिन्युअस. वॉज वरला आपण काय रीड करतो? वॉज वरला आपण पास्ट रीड करतो. वर्ब प्लस आयएनजी ला कंटिन्युअस रीड करतो. वॉज वर वर्ब प्लस आयएनजी ला तर पास्ट कंटिन्युअस टेन्स होतोय. पण जर वाक्यात फक्त वॉज किंवा वर याच्यापैकी एक वर्ब आलेला असेल एकटा, तर वाक्याचा टेन्स हा कुठला होतो? सिंपल पास्ट टेन्स होतो. कुठला होतो? सिंपल पास्ट टेन्स होतो. जर सेंटेन्समध्ये फक्त मित्रांनो इज आणि आर आलेला असेल, तर वाक्याचा टेन्स जो आहे हा होतो सिंपल प्रेझेंट टेन्स. कुठला होतो? सिंपल प्रेझेंट टेन्स होतो. लक्षात येतंय का सगळ्यांना? ओके. जर फक्त इज आरच सेंटेन्समध्ये येतोय, त्याच्यानंतर वर्ब प्लस आयएनजी येत नाही, तर वाक्याचा टेन्स सिंपल प्रेझेंट होणार. जर इज आर नंतर वर्ब प्लस आयएनजी येणार आहे, तर वाक्याचा टेन्स हा प्रेझेंट कंटिन्युअस होणार आहे. जर सेंटेन्समध्ये फक्त वॉज वेअर येतोय, तर वाक्याचा टेन्स सिंपल पास्ट होणार आहे. वॉज वर नंतर वर्ब प्लस आयएनजी आला, तर वाक्याचा टेन्स हा पास्ट कंटिन्युअस होणार आहे. ओके. आता लक्षात घ्या, तर ही एन्जॉयज क्रिकेट मॅच दिलंय. ज्या सेंटेन्समध्ये V1 येणार, ज्या सेंटेन्समध्ये V5 येणार, ज्या सेंटेन्समध्ये डू येणार, ज्या सेंटेन्समध्ये डज येणार, ज्या सेंटेन्समध्ये फक्त हॅव, ज्या सेंटेन्समध्ये फक्त हॅज, ज्या सेंटेन्समध्ये फक्त एम, ज्या सेंटेन्समध्ये फक्त इज, ज्या सेंटेन्समध्ये फक्त आर येणार आहे, तर तो आपल्याला टेन्स दर्शवत असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. कुठला टेन्स दर्शवत असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स दर्शवत असतो. इथे एन्जॉयज हा V5 आलाय. V5 म्हणजे काय? तर असा वर्ब ज्याला एस किंवा ES प्रत्यय लागते ना, त्याला आपण V5 म्हणतो. ही एन्जॉयज क्रिकेट ही साठी एन्जॉयज V5 वापरलाय. एकटा वर्ब आलेला आहे, म्हणजेच हा एन्जॉयज मेन वर्बचं काम करतोय. ओके. मी जर इथे सेंटेन्स लिहिलं, शी इज माय फ्रेंड. काय सेंटेन्स लिहिलं? शी इज माय फ्रेंड. तर इथे इज आलेला आहे गाईज. इज हा एकटा वर्ब आलाय, तर हा कसलं काम करेल इथे? मेन वर्बचं काम करेल. जर ही इज प्लेइंग फुटबॉल लिहिलं, तर इथे इज एक वर्ब आहे. ओके. फुटबॉल इथे सेकंड वर्ब आहे. तर लक्षात घ्या, हा इज हेल्पिंग वर्बचं काम करेल आणि प्लेइंग जो आहे ना, तो कसलं काम करेल? मेन वर्बचं. मग इजला आपण काय वाचतो? प्रेझेंट वाचतो आणि वर्ब प्लस आयएनजी ला कंटिन्युअस वाचतो. तर ह्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर जे आहे ना गाईज, हे होणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि जर इज मेन वर्ब म्हणून आलाय, तर वाक्याचं टेन्स होणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. कुठला होणार आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स होणार आहे. ओके. येतंय सगळ्यांना लक्षात? क्लिअर आहे का हे इथपर्यंत? हां. आता वर्बचा फर्स्ट फॉर्म, वर्बचा सेकंड फॉर्म, वर्बचा थर्ड फॉर्म याची मी तुम्हाला PDF देणार आहे. ओके. ज्यावेळेला आपण वर्ब चॅप्टर बघणार, त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, की V1 काय असतो, V2 काय असतो आणि V3 काय असतो. म्हणजे त्याचे फॉर्म्स कसे असतात. जसं की राइट, रोट, रिटन आपण लिहितो. ओके. फेल, फेल्ट, फेल्ड लिहितो. ठीक आहे. गिव्ह, गेव्ह, गिव्हन लिहितो. हे सगळं तुम्हाला आता फॉर्म्स दिले जातील आणि तेव्हा तुम्हाला क्लिअर होणार. ओके. की V1, V2 कसा ओळखायचा आहे. ओके. हां, इथे तुम्हाला फक्त मी 4 टेन्सेस सांगितलेत. एक सांगितला रेश्मा मॅडम सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगितलं की V1, V5 ओके. तुम्हाला इथे दिसतंय बघा ते. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसतंय की V1, V5, डू, डज, हॅव, हॅज, एम, इज, आर हे जेव्हा वाक्यामध्ये मेन वर्बचं काम करतात, तर वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. ज्या वेळेला वाक्यामध्ये एम, इज, आर वर्ब प्लस आयएनजी येतो,
तर वाक्य हे आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं असणार आहे. ज्या वेळेला वाक्यामध्ये वॉज वेअर व प्लस आय एन जी येतोय, तर वाक्य हे तुमचं पास्ट कंटिन्युअस टेन्सचं असणार आहे. ज्या वेळेला वाक्यामध्ये वॉज वर किंवा याच्यात तुम्ही ॲडिशन करू शकतात हॅड असेल, ओके, डीड असेल किंवा व्ही टू असेल, हे सगळे ओके हॅड, डीड, व्ही टू, वॉज वर हे सगळे जेव्हा सेंटेन्समध्ये कसलं काम करणारे मेन वर्बचं काम करणारे, तर वाक्य जे आहे ते कसलं असणार आहे तुमचं सिंपल पास्ट टेन्सचं असणार आहे. बरोबर? येस. आता हे सांगितलंच आहे मी तिथे एमिजार असेल तर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल. ओके? चलो इथपर्यंत लक्षात आलं. पी-डी-एफ ज्यांनी ॲडमिशन्स घेतलेले आहे, त्यांना पी-डी-एफ ॲपमध्ये मिळणार आहे. ठीक आहे? पी-डी-एफ तुम्हाला ॲपमध्ये मिळून जाईल. सो डोंट वरी. ऑलरेडी मी नोट्स जी आहे ती तुम्हाला अपलोड करून दिलेली आहे. ओके? आणि ज्यांना प्रिंट आउट काढायची असेल, 1 मिनिट फक्त. ज्यांना प्रिंट आउट काढायची असेल, तर त्यांनी WhatsAppला मेसेज करा आणि तुमचं जे रिसिप्ट ती पाठवा. तुम्हाला परत WhatsAppला मिळून जाईल नोट्स पण. ठीक आहे? चलो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. जाऊयात पुढे. यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट जर थोडीफार राहिली असेल समजायची, डोंट वरी. पुढे मी अजून परत ते रिपीट करणारच आहे. ओके गाईज? पुढच्या पार्टकडे जाऊया. पुढचा पार्ट बघा फॉर्म्स ऑफ वर्ब. ओके? तर लक्षात घ्या V1 जर वाक्यामध्ये आलेला असेल तर तो प्रेझेंट टेन्स शो करतो. जसं आपण इथे राईट हा वर्बचा फर्स्ट फॉर्म घेतलाय. ठीक आहे? इथे बघा V2 तुम्हाला दिलेला आहे. ओके, काय दिलाय? V2 दिलेला आहे. जर V2 सेंटेन्समध्ये येत असेल, तर त्याला आपण काय करतो मित्रांनो? पास्ट टेन्स तो आपला असणार आहे. पास्ट टेन्स आपण त्याला म्हणतो. जसं की इथे राईट नाही येणार. काय येणार इथे? रोट येणार आहे. V3 जो आहे तो आपल्याला काय करतो? परफेक्ट टेन्स शो करतो. इथे आपण रिटर्न लिहिलाय. V4 जो असणार आहे ना, हा आय-एन-जी फॉर्म असणार आहे वर्बचा. याला आपण कंटिन्युअस टेन्स म्हणतो आणि V5 प्रेझेंट टेन्स शो करतो. हा V5 म्हणजे काय की असा वर्ब जो आपल्याला वर्बला एस किंवा ES प्रत्यय लावलेलं दिसणार आहे. ठीक आहे? आता लक्षात घ्या फॉर्म्स ऑफ वर्ब आपण बघतोय. तर फॉर्म्स ऑफ वर्बमध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे, की V1 जो आहे तो कुठे यूज करायचा असतो. ओके? तर जेव्हा प्रोनाउन तुम्हाला आय असेल दिलेलं, वी असेल दिलेलं, यू असेल दिलेलं, दे असेल किंवा प्लुरल नाउन असेल आणि वाक्याचा टेन्स सिंपल प्रेझेंट असेल, तेव्हा आपण V1 वापरतो. जसं की दे कंप्लीट प्रोजेक्ट म्हटलंय. बॉईज प्ले येणार मित्रांनो, प्लेज येणार नाही. कारण बॉईज जर आपण घेतलं, तर बॉईज आपलं काय आहे? एक प्लुरल नाउन आहे. काय आहे? प्लुरल नाउन आहे आणि प्लुरल नाउन सोबत V1 वापरायचं आहे ना, मग V1 काय असणार आहे आपला? प्ले असणार आहे. बॉय जर असेल, तर बॉय हे आपलं काय असतं? बॉय हे आपलं सिंग्युलर नाउन असतं. मग त्यासोबत आपण काय वापरणार? प्लेज वापरणार. ओके, लक्षात येतंय सगळ्यांना? ओके, हे लक्षात आलं? बॉय असेल तर काय वापरणार? प्लेज वापरणार आणि बॉईज असेल तर काय वापरणार आपण? प्ले वापरणार. बघा, बॉय प्लेज इथे दिलंय, मग स्टुडंट अटेंड्स दिलंय, V5 दिलाय. शी ॲक्सेप्ट्स दिलेला आहे, V5 इथे दिलाय. आलं लक्षात? तर जेव्हा प्रोनाउन ही, शी, इट दिलेला असेल, सिंग्युलर नाउन दिलेला असेल, तर त्यासोबत आपण काय वापरतो? V5 आपण यूज करत असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्याचा काळ असणार. लक्षात घ्या ज्या वेळेला सेंटेन्समध्ये अमिजार, हॅव, हॅज, डू, डज असेल, तर वाक्याचा टेन्स कुठला असतो? प्रेझेंट टेन्स असतो. मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. जेव्हा सेंटेन्समध्ये वॉज, वर, हॅड, डीड असतो, तर वाक्याचा टेन्स कुठला असतो? पास्ट टेन्स असतो. हे लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, की जेव्हाही वाक्यामध्ये डू, डज आणि डीड दिलेलं असेल, तर याच्यानंतर आपण काय वापरतो? व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरत असतो. काय सांगितलं? जेव्हा वाक्यामध्ये डू, डज, डीड दिलेलं असेल, तर यांच्यानंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरत असतो. म्हणजेच V1 प्लस डू जर तुम्ही केलं, तर ह्यापासून काय तयार होतो? व्हर्बचा फर्स्ट फॉर्म तयार होतो.
जर तुम्ही V1 प्लस डज लिहिला मित्रांनो, तर यापासून आपला V5 तयार होतो, म्हणजे असा वर्ब ज्याला एस किंवा ES प्रत्यय लागणार आहे. जर सेंटेन्समध्ये V1 लिहिलं, V1 प्लस डीड लिहिला आपण, तर यापासून वर्बचा सेकंड फॉर्म तयार होतो. हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे? लक्षात घ्या, ज्या वेळेला सेंटेन्समध्ये एमिज आर ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून येणार आहे आणि वर्ब प्लस आयएनजी ॲज अ मेन वर्ब म्हणून येणार आहे. तर एमिज आरला आपण काय रीड करतो मित्रांनो? एमिज आरला आपण प्रेझेंट रीड करतो, नेहमी लक्षात ठेवा. आणि वर्ब प्लस आयएनजीला नेहमी आपण कंटिन्युअस रीड करतो. मग एमिजार म्हणजे प्रेझेंट, वर्ब प्लस आयएनजी म्हणजे कंटिन्युअस. तर एमिजार वर्ब प्लस आयएनजी आला तर वाक्याचा टेन्स कुठला होणार आहे? प्रेझेंट कंटिन्युअस होणार आहे. मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या की जर सेंटेन्समध्ये एम इज आर हे ॲज अ मेन वर्ब म्हणून आलेले असतील तर वाक्याचा टेन्स कुठला असतो? येस एनीवन? प्रश्न काय विचारला बघा. मी तुम्हाला सांगितलं जर वर्ब प्लस आयएनजी असेल तर वाक्य जे आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं असतं. मग एमिज आर जर सेंटेन्समध्ये मेन वर्बचं काम करत असेल तर वाक्य हे कुठल्या टेन्सचं असणार आहे? येस एनीवन? ऑलरेडी मी तुम्हाला 2 ते 3 वेळेला शिकवलंय. सांगता येणार आहे का मित्रांनो? व्हेरी गुड. क्या बात है. चलो बहुत बढ़िया. कुठला असणार आहे? तर आय थिंक तुम्हाला कन्फ्युजन नाहीये म्हणजे क्लिअर होतायत गोष्टी. मी शिकवलेलं समजतंय म्हणजे तुम्हाला. कुठला असणार आहे हा? सिंपल प्रेझेंट टेन्स असणार आहे. ओके, कुठला असणार आहे गाईज? सिंपल प्रेझेंट असणार आहे. मग वॉज वरला आपण काय रीड करतो? वॉज वरला आपण पास्ट रीड करतो. वर्ब प्लस आयएनजीला काय रीड करतो? वर्ब प्लस आयएनजीला कंटिन्युअस रीड करतो. मग वाक्याचा टेन्स काय झाला आपला इथे? वाक्याचा टेन्स झाला गाईज पास्ट कंटिन्युअस. ओके. पण मला सांगा जर सेंटेन्समध्ये वॉज आणि वरच असेल फक्त, तर इथे वाक्याचा टेन्स कुठला असणार आहे? तर इथे असणार आहे वाक्याचा सिंपल पास्ट टेन्स. कुठला असणार आहे? सिंपल पास्ट टेन्स असणार आहे. ठीक आहे. जर हॅव हॅज प्लस V3 असेल, तर हॅव हॅज कुठच्यामध्ये येतो? प्रेझेंटमध्ये येतो. V3 ला काय वाचतो आपण? परफेक्ट वाचतो. म्हणजे हॅव हॅज प्लस V3 असेल तर वाक्याचा टेन्स काय असेल? वाक्याचा टेन्स असेल गाईज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बरोबर? आणि जर सेंटेन्समध्ये फक्त आणि फक्त हॅव आणि हॅज आलंय, तर वाक्याचा टेन्स कुठला असणार आहे इथे? तर वाक्याचा टेन्स असणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. कुठला असणार आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स असणार आहे. बरोबर? हॅड जर आला तर हॅडला आपण काय रीड करतो? पास्ट रीड करतो. V3 ला आपण काय रीड करतो? परफेक्ट रीड करतो. इथे V3 ला परफेक्ट रीड केलंय. वाक्याचा टेन्स कुठला झाला इथे? पास्ट परफेक्ट झालाय. काय झालाय? पास्ट परफेक्ट झालाय. आणि जर फक्त हॅड सेंटेन्स मध्ये मेन वर्ब म्हणून आला, तर वाक्याचा टेन्स कुठला असणार आहे गाईज? वाक्याचा टेन्स असणार आहे सिंपल पास्ट टेन्स. कुठला असणार आहे? सिंपल पास्ट टेन्स असणार. ओके. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. एमिजार एकटा आला तर वाक्याचा टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स. एमिजार वर्ब प्लस आयएनजी आला तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वॉज वर वर्ब प्लस आयएनजी आला तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. हॅव हॅज प्लस V3 आला तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅड प्लस V3 आला तर पास्ट परफेक्ट टेन्स. वॉज वर आला तर सिंपल पास्ट टेन्स. हॅव हॅज एकटा आला तर सिंपल प्रेझेंट टेन्स. हॅड एकटा आला तर सिंपल पास्ट. ओके. क्लिअर इथपर्यंत? जाऊयात पुढे. ओके. आता लक्षात घ्या, शी इज गोइंग टू क्लास. या वाक्याचा टेन्स कुठला असेल? चला मला सांगा. दे वेअर गोइंग टू क्लास ॲट 5 AM. आय हॅव कंप्लीटेड माय प्रोजेक्ट. आय हॅड कंप्लीटेड माय प्रोजेक्ट. येस, यू कॅन आयडेंटिफाय द टेन्सेस ऑफ दिस सेंटेन्स. बघा, इंट्रोडक्शनचं लेक्चर चालू आहे आपलं. बट बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर किंवा इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला टेन्सेस बेसिकली यायला लागले,
तर जेव्हा आपण टेन्सेस शिकतो ना त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत नाही. तर लक्षात घ्या, इज गोइंग दिलाय म्हणजे वाक्याचा टेन्स कुठला असणार आहे? ऑफकोर्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असणार आहे. वर गोइंग दिला, वर म्हणजे काय असतो आपला? पास्ट असतो. आयएनजी दिलाय म्हणजे काय असतो? कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. हॅव कंप्लीटेड दिलाय गाईज. हॅव म्हणजे काय आपला? हॅव ॲज असेल तर आपण प्रेझेंट त्याला म्हणतो. कंप्लीटेड आहे म्हणजे कुठला असणार आहे? परफेक्ट टेन्स असणार आहे. हॅड कंप्लीटेड आहे. हॅड म्हणजे काय आपला? पास्ट आहे. कंप्लीटेड म्हणजे काय आहे? परफेक्ट आहे. तर काय झाला? पास्ट परफेक्ट टेन्स तो होणार आहे. ओके, कुठला होणार आहे? पास्ट परफेक्ट टेन्स तो होणार आहे. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकताय मला. पुढे बघा, आता आपण वर्ब कम्प्लिटली स्टडी केलाय, सब्जेक्ट आपण स्टडी केला, त्यानंतर वर्बचा पण आपण अभ्यास केलाय. त्यानंतर बघा मित्रांनो, ऑब्जेक्ट असतो, या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? कर्म. ओके, कर्म म्हणजे काय? तर कर्ता ज्यावर क्रिया करतो, कर्ता ज्यावर काय करणार आहे? क्रिया करणार. कर्ता ज्यावर क्रिया करणार. ओके, त्यास काय म्हणतो आपण? त्यास कर्म म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? कर्म म्हणतात. ओके, मग आता ऑब्जेक्ट दोन प्रकारचे असतात. एक असतो आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा कुठला असतो आपला? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हा डायरेक्ट ऑब्जेक्ट जो असणार आहे ना मित्रांनो, हा आपला असणार आहे थिंग्स रिप्रेझेंटिंग. काय असणार आहे हा? हा आपला थिंग्स रिप्रेझेंटिंग असणार आहे. ही वस्तुवाचक कर्म आपण याला म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? वस्तुवाचक कर्म याला म्हणू शकतो. का वस्तुवाचक कर्म म्हणू शकतो? कारण जेव्हा कुठलाही वस्तू ओके ऑब्जेक्ट म्हणून येणार आहे. जेव्हा कुठलीही वस्तू काय म्हणून येणार आहे? एक वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून येणार आहे, तर तेव्हा आपण त्याला काय म्हणणार? डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणणार. हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असणार आहे? तर हा असतो गाईज पर्सन रिप्रेझेंटिंग. हा काय असणार आहे? पर्सन रिप्रेझेंटिंग असणार आहे. ओके, आता पर्सन रिप्रेझेंटिंग म्हणजे काय? की ज्या वेळेला एखादा व्यक्ती किंवा आपण याला व्यक्तिवाचक कर्म असे पण म्हणतो. व्यक्तिवाचक कर्म असे पण म्हणतो. ज्या वेळेला एखादा व्यक्ती ऑब्जेक्ट म्हणून आलेला असेल, ज्यावेळेला एखादा पर्सन वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं म्हणजे कर्माचं काम करत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतो. ओके, याला प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असं देखील आपण म्हणतो. एक्झाम्पल्स आपण आता याची बघूया. बघा, काय एक्झाम्पल दिले? वी आस्क देम अ क्वेश्चन. आता इथे वी जो आहे ना गाईज, हा कसलं काम करतोय? सब्जेक्टचं काम करतोय. आस्क जर तुम्ही बघितलं तर हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. देम त्यांना विचारले ना आपण. काय विचारले त्यांना? त्यांना आपण प्रश्न विचारला. त्यांना विचारला म्हणजे लिव्हिंग आहे. म्हणजे पर्सन रिप्रेझेंटिंग आहे. मग याला काय म्हणणार आपण? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय विचारला? क्वेश्चन विचारला. मग हा पर्सन रिप्रेझेंटिंग आहे का नाही? हा थिंग रिप्रेझेंटिंग आहे. मग अ क्वेश्चन काय झाला आपला? तर डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. ही जो आहे ही आपला सब्जेक्ट आहे. गेव काय आहे आपला? व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. ही गेव हिज टीचर अ बुक. ओके, तर लक्षात घ्या, हिज टीचर म्हटलंय. टीचर व्यक्तिवाचक आहे की नाही? ओके, तर इथे काय झालाय? हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालाय. काय दिलंय? तर बुक दिलंय म्हणजे वस्तुवाचक डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. जॉन बॉट मी अ फ्लॉवर. जॉन सब्जेक्टचं काम करतोय. बॉट सेकंड फॉर्म आहे. लक्षात घ्या, बाय हा आपला फर्स्ट फॉर्म असतो. त्याचा V2 काय होतो? बॉट होत असतो. त्याचा सेकंड फॉर्म काय होतो? बॉट होत असतो. मी इथे काय रिप्रेझेंट करतोय? व्यक्ती. अ फ्लॉवर काय आहे? ऑब्जेक्ट आहे, मग तो डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. लाऊड म्युझिक गिव्स माय मदर हेडॅक. लाऊड म्युझिक इथे काय झालं? आपला सब्जेक्ट झाला. यापैकी म्युझिक हा आपला नाउन आहे.
कसं म्युझिक, लाऊड वाला म्युझिक, म्हणजे हा लाऊड इथे ऍडजेक्टिव्हचं काम करतोय. गिव्स जर आपण घेतलं तर हा आपला वर्ब आहे. वर्बचा फिफ्थ फॉर्म आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. माय मदर पण ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. हेडॅक पण ऑब्जेक्ट म्हणून आलाय. पण हेडॅक हा नॉन लिव्हिंग आहे. थिंग्स रिप्रेझेंटिंग आहे, म्हणजे तो डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला आणि माय मदर काय झाला आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा, मी जर असं म्हटलं ग्रँडफादर टोल्ड स्टोरी टू मी, बरोबर? तर इथे ग्रँडफादर जे दिले ना गाईज, काय सब्जेक्ट, टोल्ड काय आहे सेकंड फॉर्म ऑफ दी वर्ब, स्टोरी आणि टू मी दिले. ओके, स्टोरी काय झाला आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट, कारण थिंग्स रिप्रेझेंटिंग आहे. टू मी काय झाला आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, बरोबर? का? कारण हा पर्सनला रिप्रेझेंट करतोय. ओके, हा स्टोरी काय करतोय, थिंगला रिप्रेझेंट करतोय. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यातील डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखता येणार आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? समजलंय का सगळ्यांना? पुढे बघा काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. तर कर्ता, कर्म, क्रियापद सोडून वाक्यात इतर भर घालणाऱ्या ज्या व वाक्य पूर्ण करणाऱ्या शब्दाला पूरक असे म्हणतात. ही जो सब्जेक्ट आहे, ओके, जो वर्ब आहे आणि जो ऑब्जेक्ट आहे, हे सोडून इतर जे काही असणारे मित्रांनो, तर याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंट असे म्हणतो, की वाक्य पूर्ण करण्यासाठी आलेलं असणार आहे ते कोण, कॉम्प्लिमेंट. आता इथे बघा, शी कोण आहे मित्रांनो, सब्जेक्ट आहे. बिकम कोण आहे आपला, वर्ब आहे. पण शी बिकम अ डॉक्टर म्हटलंय, तर हा अ डॉक्टर कोणासाठी आलाय, सब्जेक्ट साठीच आलाय. लक्षात घ्या, वाक्यामध्ये जो सब्जेक्ट येतोय ना, त्याला आपण सब्जेक्ट ऑफ अ वर्ब असे म्हणतो, बरोबर? जसं की इथे आलाय. सब्जेक्ट ऑफ अ वर्ब का म्हणतो, कारण हा सब्जेक्ट जो आहे ना, तो वर्बचा सब्जेक्ट असतो, सेंटेन्सचा नाही. वाक्यामध्ये जो ऑब्जेक्ट येतो ना मित्रांनो, तो सुद्धा कोणाचा ऑब्जेक्ट असतो, तर व्हर्बचा ऑब्जेक्ट असतो. म्हणून त्याला आपण ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब म्हणतो. पण वाक्यामध्ये जे कॉम्प्लिमेंट येतं ना, तर हे कॉम्प्लिमेंट कोणाचं असणार आहे, तर कॉम्प्लिमेंट ऑफ अ सब्जेक्ट असणार आहे. सब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट तिथे येणार आहे. ओके, जसं की बघा, शी साठीच डॉक्टर आलाय. हॉर्स म्हणजेच ॲनिमल आहे. हॉर्स इज अन ॲनिमल अँड ॲनिमल हा वाक्य पूर्ण करण्यासाठी आलाय. पण कोणासाठी आलाय, तो हॉर्स साठीच आलाय. पुट द मनी इन द बॉक्स हे वाक्य पूर्ण करण्यासाठी आलंय. म्हणजे हे सुद्धा काय झालंय, कॉम्प्लिमेंटच झालेलं आहे. आलं लक्षात? तर इथे बेसिक जो आहे आपला इंट्रोडक्शनचा पार्ट सेकंड जो आहे ना, तो इथे काय झालाय आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. तर बेसिक ऑफ इंट्रोडक्शन मध्ये आजच्या सेशनमध्ये आपण वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट बघितलंय. कालच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट बघितलेला आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर काल आपण बघितलंय. ठीक आहे. तर उद्याच्या पार्टमध्ये आपलं चालू होणार आहे मित्रांनो पार्ट्स ऑफ स्पीचचं बेसिक, ज्यामध्ये प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचचं जे इंट्रोडक्शन आहे ते मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये करून देणार आहे. ठीक आहे. सो आज जे काही झालंय त्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. काही डाऊट आहेत आज? येस, ऑब्जेक्ट सेंटेन्स मध्ये येतो. आता त्यामध्ये तुम्हाला वर्ब मध्ये थोडं डिटेल सांगणार आहे. लक्षात घ्या, वर्ब आपण बघतो मेन वर्ब, त्याच्यामध्ये दोन वर्ब येतात. एक असतो आपला ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि एक असतो गाईज आपला इनट्रान्झिटिव्ह वर्ब. आता हा ट्रान्झिटिव्ह वर्ब जो असणार आहे ना, तर ह्या ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतरच सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट येतो. आणि हा जो इनट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहे ना, तर ह्या इनट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर ऑब्जेक्ट सेंटेन्स मध्ये येत नाही. ओके, तर हा पार्ट डिटेल आपण वर्ब मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चलो, सो आज आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटूयात उद्याच्या सेशन मध्ये. थँक यू सो मच.